गणपती भूपती प्रजापती सुवंदरक्ता श्रीपती स्वराज्यप्रेमी भाऊसाहेब जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना माझ्या मानाचा मुजरा. माझे नाव विहान नितीन कांबळे आहे. आज मी तानाजी मालुसरे बनलो आहे. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे डे 10 आपल्या डेली ब्लॉग चॅलेंजचा. तर सकाळी झालेली आहे, 10 वाजलेले आहेत, नाही 11 वाजलेले आहेत. आणि मागे बघू शकतात शिवजयंती, आज शिवजयंती महोत्सव आहे. तर आज मराठीत ब्लॉग करेल. सो आज आहे शिवजन्मोत्सव. तर त्या निमित्ताने फ्रेंडली फेसेस, म्हणजे मी जिकडे राहतो तिकडे एक ऑर्गनायझेशन आहे फ्रेंडली फेसेस. तर ती आज त्या शिवजयंती निमित्ताने फ्रेंडली फेसेस यांनी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आणि रात्री विशेष पोवाडा कार्यक्रम आयोजन केला आहे. सो तो या ब्लॉगमध्ये सगळं तुम्हाला बघायला भेटेल. तर सध्या आता चित्रकला स्पर्धा चालू आहे. सो जर तुम्हाला ही फ्रेंडली फेसेस या ऑर्गनायझेशनमध्ये जर इन्व्हॉल्व व्हायचं असेल, आम्ही असेच म्हणजे फ्रेंडली फेसेस हे ऑर्गनायझेशन प्रत्येक सणाला, प्रत्येक वेळेला एक नवीन कार्यक्रम आणत असतात सगळ्यांसाठी. सो जर तुम्हाला त्या ऑर्गनायझेशनमध्ये इन्व्हॉल्व व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. ते लिंक जाऊन क्लिक करा, इंस्टाग्रामची इकडे फॉलो करा आणि तिकडे तुम्हाला सगळे अपडेट भेटत जाईल. आणि जर तुम्हाला इन्व्हॉल्व व्हायचं असेल तर तिकडे मेसेज पण करा की आम्हाला इन्व्हॉल्व व्हायचं. तर नेक्स्ट टाईम जेव्हा मीटिंग असेल तर तुम्हाला बोलवू. तुमची जी आयडिया असेल नवीन कार्यक्रम रिलेटेड तर ते आम्ही गृहीत धरू. सो आता आपण आपल्या डे 10ला चालू करूया. आणि आजचं सगळं ह्याच्याबद्दलच असणार आहे, शिवजयंतीबद्दल. तर चला सुरू करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुझ्या कीर्तीच्या कथांना आम्ही पुसलं कवच. तुझ्या गडाचे दगड कधी येऊन तू वाच. तर मित्रांनो होऊ शकतात गंधक, आशय आणि मी. ॲक्च्युली एक मिनटं कॅमेरा पुसून देतो. हां, तर मी गेलेलो जरा कारचं दाखवायला, कारण जरा आवाज होता दरवाजा चिकडून. सो कार दाखवायला गेलेलो गॅरेजला. सो मी जाणार आहे कुठेतरी बाहेर. ते तुम्हाला सरप्राईज आहे, तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेलच. सो हां, तर सकाळपासून जे तुम्ही इव्हेंट बघितले, जे क्लिप बघितले, तर ते इव्हेंट चालूच आहे, अजून संपलं नाही आहे. सो आताची ड्रॉइंग स्पर्धा आणि निबंध स्पर्धा झालेली आहे. आणि आता आहे वेशभूषा स्पर्धा आणि पोवाडा आहे रात्री. सो मी जेवून झालेलो आहे आणि आता 5 वाजता आले आणि 5 वाजता बरोबर वेशभूषा स्पर्धा आहे. सो आज एवढा ब्लॉग शूट करायला भेटला नाही मला, कारण की मी त्या इव्हेंटचे रील शूट वगैरे करत होतो. तर रील तुम्हाला बघायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. त्या फ्रेंडली फेसेसच्या ऑर्गनायझेशनमध्ये मी एडिट आणि शूट केलेले आहेत ते रील, आणि तिकडे अपलोडही झालेले आहेत. तुम्ही जाऊन बघा तिकडे रील्स अँड व्हिडिओज अँड फोटोज अँड ऑल्स. सो मी आता गाडी पार्क करतो आणि मी भेटतो. चला. कसे विसरतो रे आम्ही. फ्रेंडली फेसेस ही जी संस्था आहे, ही संस्था काम करते. आपण जे नाव बघतो फ्रेंडली फेसेस आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा. अर्थात या सगळ्यामागची फ्रेंडली फेसेसची कॉन्सेप्ट काय, संकल्पना काय, तर इथे तुम्हाला जसं की चेहरे दिसत आहेत, तरुण मुलं, यूथ आपण ज्याला म्हणतो, ती ही संस्था आहे. आणि फ्रेंडली फेसेस या संस्थेअंतर्गत विविध कार्यक्रम, विविध स्पर्धा, विविध सामाजिक कार्य आपण या ठिकाणी करत असतो, घेत असतो. वर्षातनं प्रत्येक कुठलं ना कुठलं निमित्त असेल, त्या प्रत्येक निमित्तावरती फ्रेंडली फेसेस प्रत्येकासाठी कार्यरत असते, सक्रिय असते आणि तेवढीच सक्षमसुद्धा असते. त्यामुळे फ्रेंडली फेसेस फक्त नाव नाही आहे, तर ती संस्था आहे, त्यामागची प्रेरणा आहे. आणि त्या सगळ्याच्या पाठीमागे फ्रेंडली फेसेस हे आजवर जे कार्य केले, त्या कार्याचा एक छोटेखानी आढावा मला या ठिकाणी घ्यावासा वाटतोय. अर्थात प्रत्येकाला ही संस्था कळावी
आणि आपला जो काही मत आहे किंवा आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी आपण या ठिकाणी बघतोय, म्हणजे मागच्या वेळी आपण नाटकाचा प्रयोग बघितला होता, दशावतारी नाटकाचा प्रयोग, अर्थात दशावतारी नाटकाचा प्रयोग सुद्धा याच फ्रेंडली फेसेसने आयोजित केला होता. सगळीच संकट होती, पाऊस होता, पण फ्रेंडली फेसेस मात्र कुठेही डगमगलं नाही, खचलं नाही आणि तो प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण सुद्धा केला. आजही त्याचाच एक पुढचा प्रयोग आपण या ठिकाणी बघतोय. हा कार्यक्रम आपण जो घेतोय अर्थात म्हणजे फ्रेंडली फेसेस फक्त आजवरचं जे काही निमित्त नाहीये, रक्तदान शिबिर असेल, डोळे तपासणी असेल, किंबहुना बाकीचे काही सामाजिक कार्य असेल, उपक्रम असतील, या सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा फ्रेंडली फेसेसचा तेवढाच मोलाचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो. अस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान देष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री 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 शिवछत्रपती महाराजांचा जय असो. छत्रपती हर हर महादेव. तुमचं आमचं नातं काय, जय जाऊ जय शिवाय, रक्ता रक्ता भिल्लय काय, जय जाऊ जय शिवाय. सर्वांना जय जाऊ जय शिवराय जय शंभराजे. सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. स्वराज्यजननी महासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा. राजपुत्र जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना पाळण्यातूनच संस्कार दिले आणि तो पाळणा मी आज बोलण्याचा प्रयत्न करत आहे. पूर्व दिशेला उगवला सूर्य, पूर्व दिशेला उगवला सूर्य, शिवनेरीला पडला प्रकाश, शिवनेरीला पडला प्रकाश. पण शिवाजी नाव ठेवता, पण शिवाजी नाव ठेवता, राजे शहाजी शोभता पिता, राजे शहाजी शोभता पिता. माता जिजाऊ गाते पाळणा जो बाळा जो रे जो, माता जिजाऊ गाते पाळणा जो बाळा जो रे जो. शेतकऱ्याची सोडीली गाय, शेतकऱ्याची सोडीली गाय, कष्टकऱ्यांना देईला न्याय, कष्टकऱ्यांना देईला न्याय. अन्यायाविरुद्ध करीला बंड, अन्यायाविरुद्ध करीला बंड. बळीराजाचे स्थापितो राज्य, बळीराजाचे स्थापितो राज्य. माता जिजाऊ गाते पाळणा जो बाळा रे जो, माता जिजाऊ गाते पाळणा जो बाळा रे जो. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. इंद्रजमी जंब पर बाणवसु अंब पर, रावण स दंब पर रघुकुल राज है. पून बरी बाह पर संबुरती नाव पर, जो सहस्य बाह पर राम विजराज है, राम विजराज है. जियात माऊली रेतीस सावली, गडकोट रावली शिवशंकरा. मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा, गडदृष्ट दर्जना खलियंतरा. संतास रक्षित शत्रूने खंडित, भावंड भावना संस्थापित. ऐसा योगे योगे स्मरणीय सर्वदा, माता पिता सखा शिवभूपता. दावाद्र मंडप रचिता मृग झुंड पर, भूषण वितुंड पर जैसे
अन्नत्याग केलेला आहे आणि मी पूर्णपणे गोड अन्न सोडलेलं आहे 1 महिनाभर. आणि हे मुंडन मी संभाजी महाराजांना स्मरण करून, प्रत्येकाला आपापले केस प्रिय असतात, परंतु संभाजी महाराजांच्या बलिदानासमोर ते आपल्यासाठी शून्य आहे. आपल्या शरीराचं माती मोल येते, काहीच नाही आहे. संभाजी महाराजांचं दिव्य बलिदान हे जगाच्या पाठीवरती कुठल्याही राजाला झालं नाही आहे, कोणालाच झालं नाही आहे. एवढं दिव्य बलिदान, भव्य दिव्य बलिदान संभाजी महाराजांनी दिलेले आहे. तर माझं तर मला सर्वांना एकच सांगणं आहे की ज्या प्रकारे शंभूराजांनी आपल्या देवदेव धर्मासाठी आणि आपल्यासाठी हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी बलिदान दिलं, त्या बलिदानाचे स्मरण ठेवण्यासाठी, त्या बलिदानाची आठवण म्हणून आपण सर्वांनी धर्मवीर बलिदान मास हे व्रत प्रत्येकाने पाळावं. आपल्याला ज्या ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने, असं सक्तीचं नाही आहे की तुम्ही ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत. तर मित्रांनो, मी व्लॉग एवढा काढू शकलो नाही कारण की सगळे ते रील्स वगैरे काढण्या म्हणजे मी रील्स वगैरेच काढत होतो. आणि रील्स तुम्हाला बघायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे फ्रेंडली फेसेसच्या इंस्टाग्रामची, तर तुम्ही तिकडे जाऊन रील्स बघू शकतात. सो मला जेवढा व्लॉग करायला भेटला नाही, मी जेवढा मला भेटला तेवढा मी टाकला. आणि डे 11चा व्लॉग चांगला होईल, डे 10चा एवढा व्लॉग मला नीट करता नाही आला. सो ठीक आहे, थोडं ॲडजस्ट करून घ्या. आणि शिवजयंतीचं तुम्हाला नक्कीच आवडलं असेल सगळं. असेच कार्यक्रम होत असतात, असेच कार्यक्रम ऑर्गनाईज केले जातात फ्रेंडली फेसेसच्या तर्फे. सो तुम्ही जाऊन नक्कीच फॉलो करा, तर तुम्हाला तिकडे अपडेट भेटेल. कार्यक्रमच्या अगोदर तुम्हाला नक्कीच अपडेट केली जाईल की असा कार्यक्रम अमुक दिवशी होणार आहे. सो एवढंच होतं. तुम्हाला नक्कीच ब्लॉग आवडला असेल. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.